सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो। आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर, इथे संयोजक समिती जे सगळे आमच्या ओळखीचेच आहेत, पडगण सर आहेत, सर्वते सर आहेत, वाघमारे सर आहेत आणि पुढे उपस्थित सर्व ॲडव्होकेट आमचे सलीम सय्यद सर आहेत, त्यानंतर आमचे तनपुरी मेजरचे सगळे टीम इथे दिसते आहे, त्याच्याबरोबर संपूर्ण ओळखीचाच माझा परिवार। आम्ही पूर्वी छोऱ्या टाउनमध्ये व्यायामाला वगैरे बाकी यायचो आणि अजूनही माझे वडील इथे राहतात, ते रोज सकाळी इकडेच येत असतात। तर त्या पद्धतीने आज जर मी पाहिलं जे काही आजचा सुरुवातीला मला आमच्या राहुल सरांचा फोन आला होता की म्हणे आम्ही छोऱ्या टाउनमध्ये गणपती बसवलेला आहे। सुरुवातीला थोडंसं घाबरलो मी म्हटलं आता काहीतरी पट्टी वगैरे काही द्यावं लागते काही। परत त्यानंतर म्हणाले की नाही, आमच्या संयोजक समितीने तुम्हाला इथे जे काही आपले सत्कार समारंभ आहे किंवा पुरस्कार वितरण आहे त्यासाठी बोलवलेलं आहे। त्यावेळेस मला खूप बरं वाटलं का आता 2 शब्द मार्गदर्शन करायला चान्स मिळतो मला। आजचा दिवस तसा खासच आहे आणि सर्वप्रथम मी शुभेच्छा तर देतो, कारण हा सुंदर उपक्रम आपल्या छोऱ्या टाउनशिपच्या जे काही इथली सोसायटी आहे त्यांनी हे केलेला आहे। आणि या आजचा दिवस विशेष का वाटतो आहे मला, तर आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। त्यानंतर त्यावेळेस आपण जो कोणाचा फोटो ठेवतो ते म्हणजे स्वामी रामानंद सरस्वती यांच्या फोटोचं पूजन तेव्हा केलं जातं आणि गणेश विसर्जन पण आहे। ह्या वेळेस मला एक सांगायचं वाटतं की गणेश विसर्जन हे जे काही सार्वजनिक करण्याचं काम आहे ते लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे। जे काही स्वराज्य सिंह त्यांना म्हणतो आपण की लोकमान्य टिळकांनी हे जे गणेशोत्सव एकत्र करण्याचा खरोखर जे काही त्यांनी मानस बांधला होता त्यामागचा जो उद्देश होता तो खरोखर सफल झाल्याचं या कार्यक्रमाचं मला वाटतं का, तर 1892 साली जे काही लोकमान्य टिळकांनी लोकरंजन त्याबरोबर लोकशिक्षण, लोकरंजनापासून ते लोकशिक्षणापर्यंत जनजागृतीपर्यंत का आता या माध्यमातून सर्व घरातील समाज हा एकत्र यावा, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि जे काही हे आज या समाजाचे, कुटुंबाचे किंवा देशाचे जे काही आधारस्तंभ आहेत मुलं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून त्यातून त्यांच्या कलागुणांना प्रेरणा, त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि यातून ते पुढे कुठेतरी एक मोठे बनले पाहिजेत। अशा पद्धतीचे एक समाज निर्मितीचे कार्य, एक राष्ट्र निर्मितीचे कार्य याला चालना मिळावी, अशा प्रकारचे या छोट्या खाणी विचारातून